नमस्कार सगळ्यांना. आज आपण सायकिक ॲबिलिटी मेडिटेशन घेणार आहोत. आता सायकिक ॲबिलिटी मेडिटेशन म्हणजे काय? तुम्हाला हे नाव ऐकल्यानंतरच थोडंसं आयडिया आली असेल की सायकिक सायकिक म्हणजेच काय? आपली विचार करण्याची पद्धत वाढवणं. बरोबर ना? सो आकाशिक मध्ये युनिव्हर्स मधील जी काही एनर्जी आहे, एक युनिव्हर्स मधील एक एनर्जी लायब्ररी आहे, जिथे तुमचा पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर या सगळ्याचा डेटाबेस आहे. तिथे पॉसिबिलिटीजची माहिती आहे, स्टोअर्ड आहे. म्हणजे काय काय पॉसिबिलिटीज होऊ शकतात, हे होऊ शकतं, ते होऊ शकतं, असं असेल, तसं असेल. सायकिक ॲबिलिटी म्हणजे आपल्या इंट्युशन पॉवरने, आपल्या सिक्स सेन्सने, आपल्या इनर गायडन्सने, आपल्या इनर गायडन्सला ऍक्टिव्हेट करणं. बघा, पुन्हा एकदा सांगते. सायकिक ॲबिलिटी म्हणजे आपल्या इंट्युशन्सला, सिक्स सेन्सला, इनर गायडन्सला ऍक्टिव्हेट करणं किंवा ते आपोआप ऍक्टिव्हेट होणं या ऊर्जांमध्ये. म्हणजे सायकिक ॲबिलिटी याचा अर्थ की युनिव्हर्समधून काही इन्फॉर्मेशन येत असते, काही गायडन्स आपल्याला मिळत असतं. तर ती इन्फॉर्मेशन, गायडन्स रिसीव्ह करण्याची क्षमता, थोडक्यात याला म्हणतात डाउनलोड होणं. ओके. मग आता हे डाउनलोडिंग तुमच्यामध्ये हळूहळू होणार आहे. त्यालाच म्हणतात सायकिक ॲबिलिटी. मग आता ही सायकिक ॲबिलिटी कशी कशी प्रत्येकाची वेगवेगळी असणार आहे. जसं की अं, मी सांगते त्या प्रकारे तुम्हाला कुठलीही तुमच्यामध्ये सायकिक ॲबिलिटी वाढण्याची शक्यता आहे. क्लेरोवन्स, एखाद्याला विजन्स यायला लागतात, इमेज यायला लागतात, एखाद्याला कलर दिसतात, एखाद्याला काही सिम्बॉल्स दिसायला लागतील, एखाद्याला इयरिंग आवाज यायला लागेल. क्लिअर ऑडियन्स म्हणतात त्याला. आवाज यायला लागेल, मनातून आवाज येईल किंवा काहीतरी मेसेज येईल की हे कर, ते करू नकोस, नको हे नको करूस, काही मेसेज यायला लागेल. त्यानंतर फिलिंग, तुम्हाला काहीतरी एनर्जी फील होईल, काहीतरी इमोशन्स तुम्हाला जाणवतील. स्ट्रॉंगली तुम्हाला एकदम फील होईल की नाही, हे हे असंच आहे किंवा ते तसंच आहे. किंवा इंट्युशन नोईंग म्हणजे अचानक काहीतरी तुम्हाला माहिती मिळेल. जेव्हा आपण आकाशामध्ये जातो, टॅपिंग करतो, तेव्हा आता हळूहळू तुमच्यामध्ये या सगळ्या ॲबिलिटीज वाढायला सुरुवात होणार आहेत. काहींमध्ये एक ॲबिलिटीज येईल, काहींमध्ये दोन येतील किंवा काहींमध्ये दोघांपेक्षा जास्त सुद्धा येऊ शकते. तुम्ही तुमच्यामध्ये काय ॲबिलिटी आहे हे तुम्हाला या मेडिटेशनमध्ये कळेल. त्याचबरोबर ती ॲबिलिटी तुम्हाला कशी वाढवायची आहे, तर प्रॅक्टिस करू. आता सपोज तुम्हाला काही विजन येत असतील, मग त्या विजनला तीच पॉवर तुम्हाला वाढवायची आहे. परत परत हे मेडिटेशन करून काय आणखीन विजन येत आहेत ते बघण्याचा तुम्हाला प्रयत्न करायचे. सो हे जे मेडिटेशन आहे फार महत्वाचं आहे. याच्यामुळे काय होणार आहे, सेल्फ अवेअरनेस, तुमच्यामध्ये स्वतःबद्दल क्लिअरिटी निर्माण होणार आहे की मी कोण आहे, माझा लाईफ पर्पज काय आहे. तुमचं इंट्युशन, गट फिलिंग स्ट्रॉंग होणार आहे. पटकन डिसिजन, काही वेळेला आपल्याकडून डिसिजन घेतले जातात आणि ते बरोबरच घेतले जातात. तिथे कन्फ्युजन कमी होतं. हे तुमच्यामध्ये बदलाव होणार आहे जेव्हा तुम्ही आकाशिक रिडिंग शिकता किंवा तुम्ही आकाशिक रिडिंगचं शक्तिपात घेता, सायकिक ॲबिलिटी मेडिटेशन करता. जे काही मेडिटेशन आपले आहेत ते केल्यानंतर हळूहळू तुमच्यामध्ये या पॉवर वाढायला सुरुवात होणार आहे. स्ट्रेस, एन्झायटी तुमच्यामध्ये जर असेल, एखाद्या गोष्टीची तुम्हाला भीती वाटत असेल, तर ती भीती, निगेटिव्हिटी हळूहळू कमी होत जातं आणि तुमचं मन शांत व्हायला सुरुवात होते. तुम्हाला जर काही स्ट्रेस वाटत असेल तर स्ट्रेस निघून जातो आणि डेफिनेटली तुमच्यामध्ये एक प्रकारचा कॉन्फिडन्स निर्माण होतो. आणखीन काय होतं, एकच मिनिट. तुमच्या सायकिक ॲबिलिटीज ऍक्टिव्हेट होतात. सायकिक ॲबिलिटीज ऍक्टिव्हेट होतात म्हणजेच काय, तर मी आता जे सांगितलं ते काहींना दिसायला लागेल, काहींना फील व्हायला लागेल, काहींना आवाज येईल ऐकायला. तुमच्या या सगळ्या ॲबिलिटीज ग्रॅज्युअली हळूहळू इन्क्रीज व्हायला लागतील, डेव्हलप व्हायला लागतील आणि डेफिनेटली तुमची स्पिरिच्युअल ग्रोथ होणारच आहे. त्यानंतर तुम्हाला आकाशिकमधून सुद्धा गायडन्स मिळतं. तुमच्या लाईफची रिलेटेड, आता तुम्ही जीवनामध्ये जे जीवन जगताय ते जीवन जगत असताना ज्या काही अडचणी येत आहेत किंवा काही सोल्युशन हवंय तुम्हाला, तर त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला आन्सर मिळायला सुरुवात होईल या आकाशिक गायडन्सच्या माध्यमातून. मग तुम्ही तुमच्या लाईफचा पॅटर्न समजून घ्याल की माझ्या लाईफमध्ये कुठले पॅटर्न्स वारंवार येत आहेत, कुठल्या घटना रिपीट रिपीट होत आहेत, कुठले प्रॉब्लेम्स माझ्या लाईफमध्ये वारंवार
येत आहेत माझ्या समोर. मग ते पॅटर्न्स तुम्हाला समजायला लागतील आणि डेफिनेटली तुमचं इमोशनल हिलिंग होणार आहे या सायकिक ॲबिलिटीच्या माध्यमातून. बॉडीमध्ये पॉझिटिव्ह एनर्जी वाढणार आहे, चक्रा तुमचे अलाइन होणार आहेत आणि डेफिनेटली सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यांनाच विजन किंवा आवाज ऐकू येणार नाही. प्रत्येकाची ॲबिलिटीची क्षमता वेगवेगळी असणार आहे. काहींना फक्त शांतता जाणवणार आहे किंवा काहींना हलकं फील होणार आहे. ओके. सो ती सुद्धा एक ॲबिलिटी आहे तुमच्यामध्ये डेव्हलप झालेली. सो सायकिक ॲबिलिटी म्हणजे एक सुपर पॉवर नाही, तर ती फक्त एक नॅचरल ह्युमन ॲबिलिटी आहे, जी प्रॅक्टिस करून करून वाढणार आहे. आणि कसली प्रॅक्टिस करायची तुम्हाला? मेडिटेशनची. सो जसं जसं तुम्ही ध्यानधारणा तुमची वाढवाल, तसं तुम्हाला आकाशामधूनच हे रिझल्ट मिळायला लागणार आहेत. तुम्हाला असे विजन दिसतील, व्हिज्युअल दिसेल, इमेजेस दिसतील, व्हॉइस ऐकायला येईल, काही होऊ शकतं. सो ती ॲबिलिटी वाढवणं हे तुमचं काम आहे. कशाच्या माध्यमातून? तर मेडिटेशनच्या माध्यमातून. ओके. सो सपोज तुम्ही, एक एक्झाम्पल देते मी तुम्हाला. तुम्हाला तुम्ही एखाद्या कुठल्या तरी व्यक्तीला भेटता आणि तुम्हाला वाटतं की या व्यक्तीमध्ये काहीतरी चुकीचं आहे, काहीतरी रॉंग आहे, मला ही व्यक्ती बरोबर वाटत नाही, असं तुम्ही फील करता आतून. म्हणजे हे काय झालं? तुमचं सायकिक इंट्युशन पॉवर. माझ्यामध्ये ही फार छान आहे हा. एखाद्या व्यक्तीला समोरच पाहिल्यानंतर मला कळतं की ही व्यक्ती कशी असू शकेल. थोडक्यात मला कळतं. अशीच पॉवर, ॲबिलिटी तुमच्यामध्ये सुद्धा वाढणार आहे हळूहळू. पण तुमच्यामध्ये याच्यातल्या कुठल्या क्वालिटी वाढतील मला माहित नाही. सो ते वाढवणं कोणाचं काम आहे? तुमचं. कशाच्या माध्यमातून? तर आकाशिकच्या माध्यमातून. त्यामुळे इथे खूप मोठं तुम्हाला मेडिटेशन करावं लागतं असं काही नाही. आपलं जे रेग्युलर मेडिटेशन आहे 25 ते 30 मिनिटाचं, तेच तुम्हाला करायचंय. त्या मेडिटेशनच्या माध्यमातून तुम्हाला मी गायडन्स करणार आहे आणि डेफिनेटली जेव्हा आपण आकाशामध्ये टॅपिंग करणार आहोत, ॲक्सेस मिळवणार आहोत, तेव्हा तुमच्याबरोबर मी असणार आहे तिकडे. माझ्या गायडन्सने तुम्ही जाणार आहात आणि त्यानंतर जसं तुम्हाला ती सवय होईल, यूज टू होऊन जाईल, तसं तुम्ही स्वतः जाऊन तुमच्या प्रश्नांची उत्तरं शोधू शकता. तुमच्या प्रश्न जीवनातले जे काही प्रॉब्लेम्स आहेत, इश्यूज आहेत, त्यांना तुम्ही हील करू शकता आणि त्यानंतर तुम्ही इतरांचे प्रश्न सुद्धा आकाशामध्ये टॅपिंग करून मिळवू शकता. म्हणजेच तुम्ही एक उत्तम आकाशिक रीडर होता. सो इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? मला असं वाटतं ही ॲबिलिटी आता सुद्धा तुमच्यामध्ये असणार, की एखाद्या व्यक्तीला पाहिल्यानंतर तुमच्या मनामध्ये लगेचच येतं की नको, हिच्यापासून 2 हात लांब राहिलेलंच बरं. हिच्याशी जास्त संबंध नको ठेवायला. थोडक्यातच ठीक आहे. म्हणजेच काय, की तुमच्यामध्ये ही ॲबिलिटी छान आहे, सायकिक ॲबिलिटी. सो इथपर्यंत क्लिअर आहे? ओके. येस. सो आता आपण सुरू करूया. हे मेडिटेशन तुम्हाला स्वतःशी कनेक्ट करणार आहे. त्यामुळे पहिलं स्वतःशी कनेक्ट व्हा. त्यानंतर युनिव्हर्सकडून तुम्हाला गायडन्स मिळणार आहे, मदत मिळणार आहे. म्हणजेच डाउनलोड होणार आहे तुमच्या माइंडमध्ये काहीतरी. आता काय होईल मला माहित नाही. प्रत्येकाची ॲबिलिटी वेगवेगळी असू शकते. देन तुमच्या हिडन ॲबिलिटीज आहेत काही, त्या ॲक्टिव्हेट होणार आहेत. हिडन ॲबिलिटीज म्हणजेच काय, की आधी सुद्धा त्या सायकिक ॲबिलिटीज तुमच्याकडे होत्या, पण तुम्ही त्याच्याकडे इग्नोर केलं, दुर्लक्ष केलं. कारण एखाद्या गोष्टीकडे जेव्हा तुम्ही दुर्लक्ष करता, तेव्हा ती गोष्ट काय होते? तुमच्यापासून दूर जाते. आणि जेव्हा तुम्ही त्याच्यावर फोकस करायला सुरुवात करता, तेव्हा ती ॲक्टिव्हेट होते. सो आता हळूहळू तुम्हाला तुमची ही ॲबिलिटी ॲक्टिव्हेट करायची आहे. कोणती आहे मला माहित नाही. हा सेशन संपल्यानंतर 10 मिनिटं मोबाईलला टच करायचं नाहीये, टीव्ही पाहायचं नाहीये, 10 मिनिटं जागेवरच बसून राहायचं आहे. मी एक्झिट होणार इथून सेशन संपल्यानंतर. तुम्ही तसंच बसून राहायचंय आणि तुम्हाला जे काही दिसलं ते जर्नलमध्ये नोट डाऊन करायचं आहे आणि उद्या आपण त्याच्यावर डिस्कस करणार आहोत. ठीक आहे? क्लिअर? सो सगळ्यांनी तयारी केलेली आहे. एक कॅन्डल रेडी ठेवायची आहे. बाकीचं मी सांगते सेशन सुरू झाल्यानंतर. ओके? चलो, गेट रेडी.